बँक मला उभा करत नव्हती आणि नातेवाईक मित्र परिवार कोणीही पैसे देत नव्हते। तहसीलदार साहेबांनी असा जी आर काढला की शेती प्लॉट कोणीही खरेदी करू नये, म्हणून मग आम्हाला त्या शेती प्लॉटमध्ये पण पाहिजे तेवढं यश मिळालं नाही। कष्ट करून एक नंबरचा माल जेव्हा आम्ही तयार केला त्याच्यानंतर त्या मालाला बाजारपेठेमध्ये किंमतच नव्हती। बऱ्याच अडचणी आल्या, पण जेव्हा कुठली मोठी अडचण येईल तेव्हा मी महाराजांना डोळ्यासमोर आणलं। मी सोमनाथ तनपुरे, माझा जन्म शिऊर गावातील शेतकरी कुटुंबात झालेला। आज मी जे संघर्षमय माझ्या वाटचालीमधून माझा व्यवसाय भरभराटीकडे घेऊन गेलोय, तर त्याची मी थोडक्यात तुम्हाला माझी संघर्षमय कहाणी सांगणार आहे। माझा व्यवसाय आज 10 कोटी वार्षिक टर्नओव्हरला पोहोचलेला आहे। तर त्याचं थोडक्यात मी तुम्हाला माझी वाटचाल कशी झाली ते सांगतो। माझं प्राथमिक शिक्षण हे माझ्या शिऊरमध्येच झालं 7वी पर्यंत। त्याच्यानंतरचं माध्यमिक शिक्षण हे माझं मामाच्या गावी कर्जतला झालं। मामाच्या गावी कर्जतला प्राथमिक शिक्षण झालं। माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर मी इंजिनिअरिंगला नगरला ॲडमिशन घेतलं। इंजिनिअरिंग 1 वर्ष केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मला आईवडिलांपासून लांब राहावं लागणार आहे, मला शहरामध्ये जॉब मिळणार आहे। तर त्यावेळेस मग मी निर्णय घेतला की मला माझ्या गावी जाऊन व्यवसाय करायचा। तर त्यावेळेस त्याच्यासाठी मी खिळेचे तयार करायचं जे मशीन असतं त्याचं कोटेशन मागवलं होतं। पण तेव्हा मी कोटेशन मागवल्यानंतर मला कुठली बँक किंवा कुठला मित्रपरिवार नातेवाईक कोणी मदत करत नव्हते आणि आर्थिक परिस्थिती माझी गरिबीचीच होती। तर त्याच्यामुळं मग मला सर्चिंग करत करत शेवटी एक नोकरीचा विषय पुढं आला। पण जेव्हा नोकरीचा एक विषय पुढं आला तेव्हा सगळेजण मदत करायला तयार झाले। मग माझ्या असं लक्षात आलं की व्यवसायासाठी बँक किंवा नातेवाईक मित्रपरिवार रिस्क आहे म्हणून कोण मदत करत नाही, पण नोकरीसाठी मदत करायला तयार आहेत। म्हणून मी एक नोकरी स्वीकारायचं ठरवलं आणि ती नोकरी स्वीकारल्यानंतर माझं 2-3 वर्षाचं नोकरीचं सुरू झालं। थोडंफार जे मागचं देणं पाणी होतं, कर्ज पाणी, ते सगळं 2-3 वर्षात मिटलं आणि त्याच्यानंतर मी मग व्यवसाय स्टार्ट करायचं ठरवलं। व्यावसायिक स्वतःतला माझ्या मनातला व्यावसायिक मला स्वस्त बसू देत नव्हता। जामखेडमध्ये जेव्हा मी पेठेमध्ये फिरायचो तेव्हा बघायचो की अगदी कपड्यांनिशी आपलं गाव सोडून आलेली माणसं ह्यांनी खूप प्रगती केली, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत आणि ते आज व्यापार पेठेमध्ये किंवा जामखेडमध्ये चांगल्या लोकेशनला त्यांच्याकडे स्वतःच्या जागा आहेत। तेव्हा मला असं वाटायचं की हे लोक एवढ्या बाहेरून येऊन सेटअप करतात, तर मग आपण का नाही केलं पाहिजे? आपल्या तर इथं सगळ्याच गोष्टी येतात, आपल्याकडे जागा आहे, आपलीच माणसं आहेत, ग्राहक आपलाच आहे, तर आपण त्या गोष्टीकडे वळलं पाहिजे। बाहेरचे लोक आपल्या इथं येऊन खूप मोठे होतात, पण आपले मराठी माणसं का मोठे होत नाहीत ह्याचं मी कारण शोधत शोधत गेलो आणि त्याच्यामध्ये मग मला बऱ्याच गोष्टी आढळल्या। तर त्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी मग मी माझे प्रयत्न सुरू केले आणि मग मी माझ्या व्यवसायाची सुरुवात करायचा प्रयत्न केला। तर तो व्यवसाय मी सुरुवातीला माझं 10 टायर टिपर घेतलं एक। 10 टायर टिपर नंतर मी जामखेडमध्ये प्लॉटिंग केली आणि जामखेडमध्ये प्लॉटिंग केल्यानंतर तर मग बऱ्यापैकी मला असं व्यवसायातल्या गोष्टी कळायला लागल्या। मी माझ्या संस्थेमध्ये जिथं जॉब करत होतो तिथं अचानक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये भांडण सुरू झालं। पदाधिकाऱ्यांमध्ये भांडण सुरू झाल्यानंतर मला पर्यायाने व्यवसाय चालूच केला पाहिजे ह्या हिशोबाने मला ते व्यवसाय चालू करावा लागला। मी जेव्हा 10 टायर टिपर घेतलं तर ते मी सेकंड हँड घेतलं आणि व्यवस्थित बघून न घेतल्यामुळं मला त्याच्यामध्ये खूप फसगत झाली। फसगत झाल्यानंतर मी परत कर्जबाजारी झालो। काय करायचं म्हणून मग परत आणखीन एक दुसरा व्यवसाय निवडला। तर त्या दुसऱ्या व्यवसायामध्ये प्लॉटिंग करायचं आम्ही 2-3 जण मित्र म्हणून ठरवलं। तर ती प्लॉटिंग केली। त्याच्यामध्ये पण एक तहसीलदार साहेबांनी असा जी आर काढला की शेती प्लॉट कोणीही खरेदी करू नये, म्हणून मग आम्हाला त्या शेती प्लॉटमध्ये पण पाहिजे तेवढं यश मिळालं नाही। म्हणजे हे संघर्षाचा टप्पा चालूच राहिला। मी हायवामध्ये आणि प्लॉटिंगमध्ये मला अपयश आल्यानंतर मला एक माझ्या मित्राने सल्ला दिला की तू पॉलीहाऊस कर, पॉलीहाऊसमधून तुला उत्पन्न चांगलं मिळेल। तर मी तेव्हा पॉलीहाऊस करायचा निर्णय घेतला। गव्हर्नमेंटची सबसिडी होती, पण जेव्हा पॉलीहाऊसमध्ये पीक आलं तेव्हा मला लेबर भेटत नव्हतं। मग शेवटी माझ्या घरच्यांना त्याच्यामध्ये कष्ट करावं लागलं आणि कष्ट करून 1 नंबरचा माल जेव्हा आम्ही तयार केला त्याच्यानंतर त्या मालाला बाजारपेठेमध्ये किंमतच नव्हती। म्हणजे त्याच्यातही मी अडचणीत आलो, त्याच्यातही मी कर्जबाजारी झालो, त्याच्यातही मी फसलो। त्यामध्ये मी परत 4 चाकी गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय 19 फेब्रुवारी 2018ला मी आणि माझे पार्टनर श्रवण चिंतामणी आम्ही दोघा जणांनी मिळून राजमुद्रा ऑटो हा आमचा ग्रुप तयार केला। तर व्यवसायाला नाव आम्ही सुचवताना विचार जो केला तर त्याच्यामध्ये राजमुद्रेचा आम्ही प्राधान्याने विचार केला। त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये महाराजांनी स्पष्ट लिहिलंय, प्रतिपदेच्या चंद्राची कोर एकदम छोटी असते, पण ती जशी जशी वाढत जाते पौर्णिमा येईपर्यंत एकदम पूर्ण त्याचा गोल तयार झालेला असतो, पूर्ण राऊंड तयार झालेला असतो। तर तशा पद्धतीने आम्ही शून्यातून आमच्या राजमुद्राची निर्मिती केली। त्याच्यामार्फत 2 गाड्या घेतल्या। तर त्या 2 गाड्यांचा प्रवास हळूहळू वाढत वाढत लोकांची डिमांड एवढी वाढली आमच्याकडं की 2 गाड्याच्या आम्हाला जवळजवळ 14 गाड्यांचा स्टॉक ठेवावा लागला
आणि त्या महिन्याला आम्ही 10 गाड्याच्या आसपास गाड्या विकू लागलो जामखेडसारख्या तालुक्याच्या ठिकाणी. त्याच्यानंतर कालांतराने काय झालं, कोरोनाचं संकट आलं. कोरोनाचं संकट जेव्हा आलं तेव्हा सगळं जग भयभीत झालं. मग त्यावेळेस लोकांना ज्या मूलभूत गरजा होत्या त्या सोडून लोक कुठली हौस मौजेची गोष्ट करायला तयार नव्हते. आणि आमच्याकडे तर कार होती. कार म्हणजे हौस मौजेची वस्तू. म्हणून जामखेडला आम्ही पूर्ण 17-18 गाड्यांचा स्टॉक माझा थांबून राहिला. म्हणून आम्ही मग पुण्याला आलो. पुण्यामध्ये आम्ही गाड्या ऑनलाईन करून विकायचो, तर आम्हाला चांगला रिस्पॉन्स वाटला. म्हणून मी हडपसरला गाड्यांचं पहिलं शोरूम चालू केलं होतं 2020ला. हडपसरला केल्यानंतर मला तिथं खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणून मी ते खराडीमध्ये चालू केलं. आज माझे पुण्यामध्ये 2 आउटलेट आहेत. खराडीमध्ये माझा 60+ गाड्यांचा स्टॉक आहे आणि माझा वार्षिक टर्नओव्हर त्या व्यवसायाचा जवळजवळ 8 ते 10 करोड आहे. तर आता व्यवसाय करत असताना मी बऱ्याच जणांसोबत पार्टनरशिपमध्ये काम करतो. तर त्या पार्टनरशिपचा मूळ उद्देश असा आहे की त्या फील्डमधला तो माणूस एक्सपर्ट असावा, म्हणून मी पार्टनर घेतो. आणि तो पार्टनर त्या फील्डमधला एक्सपर्टाईज असेल तर त्या व्यवसायाला आपण न्याय देऊ शकतो. म्हणून प्रत्येक फील्डमध्ये माझा वेगवेगळा पार्टनर आहे. हॉटेल व्यवसायामध्ये त्या फील्डशी संबंधित पार्टनर आहेत, कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये त्या फील्डशी संबंधित पार्टनर आहेत, किंवा मग रिअल इस्टेटमध्ये त्या फील्डशी व्यवस्थित संबंधित पार्टनर आहेत. अशा पद्धतीने आमचं आता जवळजवळ 7-8 फील्डमध्ये काम चालतं. आज मला हे सगळं इथपर्यंतचा संघर्षमय प्रवास करत असताना बऱ्याच अडीअडचणी आल्या. पण जेव्हा कुठली मोठी अडचण येईल तेव्हा मी महाराजांना डोळ्यासमोर आणलं, महाराजांचा आदर्श ठेवला आणि महाराजांनी कशी अडचण सोडवली त्यांच्या जीवनातली ह्याचा अभ्यास केला आणि त्याच्यातून मी बाहेर पडलो. तर ह्या सगळ्या आत्तापर्यंतच्या माझ्या ज्या यशामध्ये आपण तुम्ही सर्वजण आहात, जे मित्रपरिवार आहेत, माझे पार्टनर आहेत किंवा माझे कुटुंब आहे, ह्या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्याच्यामुळं माझा इथपर्यंतचा प्रवास आनंददायी सुखदायी झाला. तर मला सगळ्यांना एकच संदेश द्यायचा आहे ह्याच्यामधून की कुठल्याही गोष्टीमध्ये व्यवसाय करत असताना आपलं सातत्य पाहिजे. सातत्य जर नसेल तर आपण व्यवसायामध्ये कमी पडू. त्याच्यामुळं आपलं जे टार्गेट आहे ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आपल्याला कुठलाही मार्ग असो, तुम्ही विमानाने जा, तुम्ही रस्त्याने जा किंवा तुम्ही पायी जा, पण तुमचं टार्गेटपासून तुम्ही विचलित होऊ नका आणि सातत्य ठेवा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. जो स्टॉक्सने मला इथे येण्याची बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.